इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण असं ऐकतो किंवा सांगतो, व्यवसाय करा, स्वतः नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकरी द्या, म्हणजेच व्यावसायिक बना. काही लोकांकडे परंपरागत व्यवसाय असतात, ते त्यांना सांभाळून वाढवायचे असतात आणि ज्यांना नव्याने सुरुवात करायची असते त्यांना मात्र अनेक गोष्टींची पूर्तता करूनच व्यवसायात उतरावं लागतं. श्रोते हो, आज याच विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आजचा विषय आहे नवीन व्यवसायासाठी ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय ॲडव्होकेट आशिष बर्वे यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की आपण सांगतो आजकाल की व्यावसायिक बना, तुम्ही नोकरी द्या, तुम्ही काहीतरी त्यातून तयार करा आणि इतरांचं पोट भरण्यासाठी तुम्ही कारणीभूत व्हा, असं आपण नेहमीच म्हणतो. पण व्यवसाय करणं, सुरुवात करणं, ह्या दोन्ही गोष्टी काही खूप सोप्या नाही आहेत. त्यासाठी अभ्यास तर लागतोच आणि मग नंतर त्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तताही करावी लागते, अनेक लायसन्स काढावी लागतात. जसा व्यवसाय असेल तसं आपल्याला ते करावं लागतं. बरोबर. मला सुरुवातीला असं सांगा की ट्रेडमार्क याचा अर्थ काय? जसं नाव आहे ट्रेडमार्क, म्हणजेच आपण ज्या नावाने ट्रेड करणार आहोत, आपण व्यवसाय जे नाव घेऊन, जो लोगो घेऊन, जे चिन्ह घेऊन करणार आहोत त्याला आपण ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह असं म्हणतो. अच्छा. मग हे काहीही असू शकेल. कायद्यातही त्याची व्याख्या अशाच पद्धतीने केलेली आहे की ते एखादं चिन्ह असू शकेल, एखादा शब्द असू शकेल, टॅगलाईन असू शकेल. बरोबर. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याला ट्रेडमार्क असं म्हणता येतं की जे तुमच्या बिझनेसची एका अर्थाने मार्केटमध्ये ओळख निर्माण करतं. बरोबर. त्याचं प्रामुख्याने जे उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्हाचा, तो हाच आहे की असलेलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ही निर्माण कुठे झाली आहे किंवा कुठून मिळते आहे. मग सर्व्हिस आणि प्रोडक्ट या दोन्ही कॅटेगरीजमध्ये आपल्याला ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह घेता येतं, जेणेकरून ग्राहकाला हे कळतं की हे प्रोडक्ट कुठे बनलेलं आहे, कुणाचं आहे, त्याची ओळख काय. बरोबर आहे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट एकतर तुमच्या चिन्हांनी ओळखलं जाईल किंवा तुमच्या टॅगलाईननी ओळखलं जाईल, नाही का? बरोबर. आत्ताच मी असं म्हटलं की व्यवसायासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते, त्यामध्ये हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर व्यवसायासाठी ट्रेडमार्क महत्त्वाचे का आहेत ते सांगा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण अनेकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला असं लक्षात आलं आहे की अनेक बिझनेसेस सुरू होतात, पण त्यांना व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी आहे किंवा ते का करावं, कसं करावं याबाबत अजून तितकीशी जागृती झालेली नाही. तर व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं हे बिझनेसेसना का महत्त्वाचं ठरतं, तर तुमची एक स्वतःची ब्रँड आयडेंटिटी या ट्रेडमार्कमुळे तयार होते. पुन्हा हा जो ट्रेडमार्क आहे तो एकाला मिळाला, उदाहरणार्थ मी माझा व्यवसाय चालू करताना माझा म्हणून एक ट्रेडमार्क रजिस्टर केला की त्यानंतर तो इतर कुणालाही घेता येत नाही. अच्छा. त्यामुळे एक युनिकनेस येतो आणि माझ्या बिझनेस व्यतिरिक्त इतर कोणीही तो माझा ट्रेडमार्क माझ्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही. आणि वापरलाच तर मला त्याच्यावर कोर्टात जाऊन ॲक्शनही घेता येते. त्यामुळे स्वतःच्या व्यवसायाची स्वतंत्र ओळख करण्यासाठी म्हणून, ओळख निर्माण करण्यासाठी म्हणून ट्रेडमार्क फार महत्त्वाचा आहे. आणि नवीन व्यावसायिकांनी तर ह्याच्याकडे लक्ष ठेवलंच पाहिजे. कारण बिझनेस सुरू करतानाच जर तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून मग बिझनेस सुरू केला तर तुमचं जे गुडविल बनत जात असतं मार्केटमध्ये, ते तुम्हाला कायमस्वरूपी प्रोटेक्ट करता येतं. बरोबर. आणि जसं गुडविल तुम्हाला ओळखतं, म्हणजे तुमची ओळख तीच असते. बरोबर. तर तुम्हाला हे ट्रेडमार्क त्याला आणखीन एक रजिस्ट्रेशन देतं की येस, हे प्रोडक्ट आहे, हे ह्यांचं आहे आणि हे खात्रीलायक आहे किंवा ह्याच्या पाठीमागे सगळ्या गोष्टींची पूर्तता झालेली आहे. नक्कीच नक्कीच. मला असं सांगा की आत्ता तुम्ही म्हणालात असं की हे सगळं जे आपण म्हणतोय आता की ट्रेडमार्क केला पाहिजे, ट्रेडमार्क हे झालं पाहिजे किंवा त्याचं महत्त्व आहे सगळं, तर ही नेमकी प्रोसेस काय आहे त्याविषयी सांगा. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप सोपी प्रोसेस केलेली आहे. पहिल्या प्रथम आपण काय करतो, बिझनेसचं जे नाव आहे किंवा लोगो आहे तो इतर कोणी त्याच नावाचा बिझनेस चालवत आहे का हे पाहण्यासाठी पहिली प्रक्रिया असते ती म्हणजे ट्रेडमार्क सर्च. आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. पूर्ण भारतामध्ये रजिस्टर्ड असलेले जे ट्रेडमार्क आहेत त्याची एक सूची भारत सरकारने केलेली आहे, ट्रेडमार्क रजिस्ट्रीने केलेली आहे. मग आपण सगळ्यात आधी तो ट्रेडमार्क सर्च घेतो की आपल्याला जे नाव हवं आहे, जे चिन्ह हवं आहे, व्यापार चिन्ह हवं आहे, त्याच्याशी मिळतं जुळतं किंवा त्याच नावाचं आपल्या आधी कोणी रजिस्टर्ड नाही ना, हे आधी पाहावं लागतं. बरोबर. जर त्या पद्धतीने कोणी सिमिलर किंवा सेम नसेल, आपल्याच नावाशी मिळतं जुळतं नसेल, तर
आपण मग पुढच्या पायरीकडे येतो. थोडक्यात त्याची काही हिस्ट्री नसावी. हां, आणि मुळात ट्रेडमार्कचं जे मी म्हटलं उद्देशच हा आहे की तुमचा युनिकनेस. त्यामुळे एकाला मिळाल्यानंतर तेच नाव दुसऱ्याला मिळतच नाही. ती बरोबर. ऑब्जेक्शन्स येतातच आणि ती गव्हर्नमेंट स्वतःहून एक्झामिनेशन रिपोर्टमध्ये आपल्याला देतात आणि मग त्यामुळे आपल्याला तो मिळणं कठीण होऊन जातं. आणि म्हणून नव्या व्यावसायिकांनी बिझनेस सुरू करण्याच्या आधी आपलं नाव काय असावं, बरोबर. आपला लोगो ट्रेडमार्क कसा असावा, टॅगलाईन काय असावी, याचा जर सखोल अभ्यास केला किंवा हा ट्रेडमार्क सर्च वेळेत घेतला तर त्या नावानेच सुरुवातीपासून त्यांना बिझनेस करता येतो. बरोबर. तर ही झाली पहिली पायरी ट्रेडमार्क सर्च. त्यानंतरची दुसरी पायरी असते ती म्हणजे जर ट्रेडमार्क सर्चमध्ये काही मिळते जुळते ट्रेडमार्क आले तर आपल्या ट्रेडमार्कमध्ये काही बदल करायला हवे असतील तर ते आम्ही सुचवतो. बरोबर. त्यानंतर संपूर्ण ट्रेडमार्क ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते. ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या वेबसाईटवरती आपल्याला अगदी बेसिक डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतात. जसं बिझनेस ज्या ॲड्रेसवरून होतो आहे त्या ॲड्रेसचा प्रूफ असेल, म्हणजे यासाठी लाईट बिल, फोन बिल चालू शकतं, अच्छा. किंवा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि महत्त्वाचं म्हणजे JPG फॉर्मॅटमध्ये आपला जो ट्रेडमार्क आहे त्याचा एक फोटो असं आपल्याला मिळाल्यानंतर आपण ट्रेडमार्क रजिस्टर करतो. यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची पाहावी लागते ती म्हणजे ट्रेडमार्कमध्ये विविध क्लासेस आहेत. अच्छा. एकूण 45 क्लासेस त्यामध्ये आहेत, बरं. ज्यामध्ये 1 ते 34 साधारणपणे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्ससाठीचे ट्रेडमार्क क्लासेस आहेत ओके. आणि 35 ते 45 सर्व्हिस सेक्टरमधले ट्रेडमार्क्स आहेत. बरं. उदाहरणार्थ क्लास 29 जर आपण म्हटला तर तो फूड प्रोडक्टसाठी आहे. मग माझा बिझनेस जर फूड प्रोडक्ट रिलेटेड असेल तर मला क्लास 29 मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके. ओके. किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काही क्लासेस आहेत की जे एज्युकेशन रिलेटेड आहेत किंवा रेस्टॉरंट्स रिलेटेड आहेत. मग तो आपल्याला कुठल्या प्रकारचा बिझनेस करतो आहोत त्याप्रमाणे तो क्लास पाहून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करावी लागते. बरोबर. ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे खूप सोयीचं होतं आणि डॉक्युमेंट्सही मी म्हटलं तसं फार लागत नाही. आधार, पॅन आणि ॲड्रेस प्रूफ यावर होऊन जातं. त्यानंतर आपण फाईल केल्यानंतर ट्रेडमार्क रजिस्ट्री ते सगळं एक्झामिन करते. अच्छा. त्याची छाननी केली जाते, स्क्रुटिनी केली जाते की असा सेम ट्रेडमार्क याआधी दुसऱ्या कुणाचा नाही ना, किंवा या ट्रेडमार्कमुळे ग्राहकांचं कन्फ्युजन होणार नाही ना. ओके. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला आम्ही ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट म्हणतो की तो ट्रेडमार्क थोडं त्यात बदल करून वापरला जातो. जसं आपल्याला अनेकदा डुप्लिकेट प्रोडक्ट्सवरती वेगळ्या नावाने किंवा साधर्म्य असलेली नावं दिसतात. तर असं काही होणार नाही ना, ग्राहकांची फसवणूक होणार नाही ना, या दृष्टीने ट्रेडमार्क रजिस्ट्री तो एक्झामिन करते ट्रेडमार्क. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट येतो. जर त्यामध्ये आपल्याशी सिमिलर कोणी असेल पूर्वी फाईल केलेला ट्रेडमार्क त्याच नावाने त्याच प्रकारचा, तर मग आपल्याला 30 दिवसाच्या आत त्यांना लेखी उत्तर द्यावं लागतं की आमचा ट्रेडमार्क कशा प्रकारे युनिक आहे किंवा आमचं आणि आधीच्या ट्रेडमार्कमध्ये काय फरकाचे मुद्दे आहे, युनिकनेस आहेत. आणि जर दुसऱ्या कुठलाही सिमिलर ट्रेडमार्क नसेल तर थेट आपल्याला रजिस्ट्रेशन मिळतं आणि ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटही आपल्याला ऑनलाईन प्राप्त होतं. अच्छा. या एकूण प्रक्रियेसाठी 6 ते 8 महिन्याचा कालावधी जातो. म्हणजे आपल्याकडनं फायलिंग अगदी 2 दिवसातही होऊ शकतं सगळी डॉक्युमेंट्स असतील तर. पण ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडून त्याचं एक्झामिनेशन होऊन आपल्याला तो रिपोर्ट येण्यामध्ये साधारणपणे 6 ते 8 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. अच्छा. पण जेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं, ते डेट ऑफ ॲप्लिकेशन पासून मिळतं. ओके. त्यामुळे ज्या दिवशी आपण ट्रेडमार्कचं ॲप्लिकेशन केलं तिथपासून तो प्रोटेक्ट झाला. ओके. दुसरं त्यात असं आहे की आपण ट्रेडमार्क फाईल केलेला असताना तो जरी वापरत असू तरी वापरण्यावर काही बंधनं नाहीत. बर. तो मिळाला आणि तेव्हा आधीपासून आपण वापरत असू तरी आपल्याला त्याचा वापर कंटिन्यू करताच येतो. तर अशी ही एकंदर प्रोसेस आहे. अच्छा. त्याचप्रकारे ट्रेडमार्कची जी फी आहे ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी, पर्सनसाठी ही फक्त 4,500 रुपये फी आहे. आणि जर तुमचा बिझनेस असेल म्हणजे कंपनी म्हणून तुम्ही तुमचा ट्रेडमार्क तुमच्या नावावर घेत असाल तर याची फी दुप्पट म्हणजे 9,000 रुपये आहे. अच्छा. त्याचप्रकारे ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, MSMEs आहेत, यांच्याकरता सुद्धा फी जाणून बुजून 4,500 एवढीच ठेवलेली आहे. त्यामुळे खरं तर हे फार खर्चिकही नाही आणि म्हणून अगदी छोट्यात छोटा बिझनेस सुद्धा ट्रेडमार्क निश्चित घेऊ शकतो. वा. आणि मला असं वाटतं की या छोट्या उद्योगाचं रूपांतर खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्येही होऊ शकतं. हो, निश्चित. म्हणजे थोडक्यात आधी पहिलं तुम्ही काय व्यवसाय करणार आहात तो महत्वाचा आहे. करेक्ट. त्यानंतर तुम्ही म्हणालात तसं त्याच्यामध्ये कोणतं आपण सिलेक्शन करायचंय ते खूप महत्वाचं आहे. आणि व्यवसाय तुम्ही नोंदणी केल्यापासून ट्रेडमार्क मिळेपर्यंत तुम्ही काही व्यवसाय थांबवण्याची गरज नाही. तुम्ही तो सुरूच ठेवू शकता आणि ते तुम्हाला सर्टिफिकेशन किंवा त्याचं रजिस्ट्रेशन आल्यानंतर तो तुमचा एक आपल्या भाषेत ट्रेडमार्क होऊन जाईल तुमच्या नावाने.
आता ऐकणाऱ्यांनाही ते लक्षात येईल की जसं ट्रेडमार्क म्हटलं की काही ठराविक कंपन्यांचे हे लोगो आपल्या नीट लक्षात राहतात किंवा ती नावं लक्षात राहतात, याचं कारण ते रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहेत बरोबर. किंवा त्यांच्या टॅगलाईन्सही रजिस्टर्ड आहेत. मग आता जेव्हा अशा प्रकारे ट्रेडमार्क रजिस्टर केले जातात तेव्हा त्याच्यावरती आपण गोलामध्ये आर लिहिलेला आपण पाहतो अनेक प्रोडक्टच्या बाबतीत, म्हणजे तो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. ओके. आणि जेव्हा ही प्रक्रिया चालू असते तेव्हा त्या लोगो किंवा नावाच्या वरती TM असं लिहिलेलं असतं. ओके. बरं. म्हणजे बारीकपणाने जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल की हो नेमकं हो आपण एखादं प्रोडक्ट घेताना सुद्धा जेव्हा बघतो की ह्याचं काय रजिस्ट्रेशन आहे किंवा हे बरोबर. कशाखाली आहे, तर ही हो. गोष्ट मला वाटतं खूप महत्वाची आहे की होय. जर आर असेल तर तो पूर्णपणे Registered आहे. रजिस्टर्ड आहे, नाही का? Yes. खूपच छान आहे. सर, आता तुम्ही असं बोलताना म्हणालात की जर एखादा ट्रेडमार्क आपण युनिक ट्रेडमार्कच निवडायचा असतो, हे तर आपलं बेसिक आहे. हो पण तरी सुद्धा तुम्ही म्हणाला तसं की एकाच पेक्षा दोघांनी एकच ट्रेडमार्क वापरला तर मग आपण त्याच्यावर काही ना काहीतरी करू शकतो, हो. कोर्टात जाऊन त्याचं काम करू शकतो. तर या ट्रेडमार्कसाठी काही कायदा आहे का? काय सांगतो हा हो. कायदा? ट्रेडमार्क्स ॲक्ट आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी पण जनजागृती आवश्यक आहे असं मला वाटतं. हं. कारण जसं आपण ट्रेडमार्क रजिस्टर केल्यानंतर आपला ट्रेडमार्क इतर कुणाला मिळत नाही, तो पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह यूजचा अधिकार आपल्याला मिळतो. त्याच प्रकारे दुसऱ्या कोणी बिझनेसेसनी जर असा ट्रेडमार्क रजिस्टर केलेला असेल तर त्याच नावाने आपल्यालाही बिझनेस करता येणार नाही. बरोबर. आणि कायद्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की यामधली सगळी सेक्शन सांगण्याऐवजी एक ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट ज्याला आम्ही म्हणतो ते सांगतो अगदी थोडक्यात, की ज्यामध्ये समजा मी एखादा ट्रेडमार्क माझ्या नावाने रजिस्टर केलेला असेल तर माझ्या परवानगीशिवाय ते नाव, तो ट्रेडमार्क इतर कोणीही बिझनेस किंवा व्यक्ती वापरू शकत नाही. बरोबर. जर तो वापरला गेला माझ्या परवानगीशिवाय तर त्याला आपण म्हणतो ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट. ओके. यासाठी खूप कडक नियम कायद्यात दिलेले आहेत. म्हणजे कारावासाची शिक्षा आहे, फाईन आहे 2 ते 3 लाखापर्यंत. बरं. त्यानंतर तुम्हाला तुमचा बिझनेस बंद करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा नुकसान भरपाई मागण्याचाही अधिकार या बरोबर. कायद्याने दिलेला आहे. त्यामुळे ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटकडे फार स्ट्रिक्टली सगळेच बघितलं जातं. पाहतात आणि त्यामुळे त्या कायद्याचं पालन नीट होणं गरजेचं आहे. म्हणजे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की एकच कोकणातली एक कंपनी होती जी सॉफ्टवेअर रिलेटेड काम सुरू केलं त्यांनी आणि त्यांचा जो ट्रेडमार्क होता तो काही रजिस्टर्ड नव्हता. त्यांनी एक आवडणारं नाव घेतलं आणि बिझनेस चालू केला. आणि काही महिन्यांनी असं लक्षात आलं की त्यांना चेन्नईतल्या एका कंपनीची नोटीस आली की तुम्ही ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट केलेला आहे. त्यांना चेन्नईच्या कोर्टात जाऊन ती केस लढावी लागली आणि मग त्यांना काहीच डिफेन्स नव्हता, कारण की आधीच्या कंपनीचा, चेन्नईतल्या कंपनीचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड होता आणि ते जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तो कोर्टात कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून ग्राह्य धरला जातो की हे रजिस्टर्ड आहे, मग आणखीन कुठला पुरावा देण्याची आवश्यकताच नाही. मग जो रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे तो तुम्ही वापरलात तर तुम्हाला शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. बरोबर. आणि मग आम्हाला त्यांना मदत करून सेटलमेंट करायला लागली अशा अर्थी की आम्ही हा ट्रेडमार्क इथून पुढे वापरणार नाही आणि त्यामुळे ते शिक्षेची तरतूद थोडक्यात टळली. पण इतके महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात की जर आपण आपला ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला नाही किंवा ट्रेडमार्क सर्चही न करता आपण कुठलं तरी नाव घेऊन जर बिझनेस सुरू केला तर त्याच्याशी निगडीत हे धोके निश्चित आहेत. बरोबर आहे. म्हणजे नुसतं जे आपण म्हणतोय की नाही काहीतरी करूया आणि ते करताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे, नाहीतर मग धोका आपल्याला पत्करावा लागू शकतो, नाही का? सर, आता तुम्ही म्हणालात तसं की कायदा आहे म्हणजे संरक्षण आहेच त्या सगळ्यामध्ये. तर ह्या जे ब्रँड आता आपण म्हणतो जो ट्रेडमार्क आपण घेणार आहोत तर त्या संरक्षणावर म्हणजे त्याबद्दल काय तुम्ही सांगाल की कसं संरक्षण मिळतं ह्याला? हे जे संरक्षण आहे ते या दृष्टीने महत्त्वाचं राहतं की पूर्ण भारतामध्ये आपलं जे नाव आहे किंवा जो ट्रेडमार्क आपण रजिस्टर केलेला आहे त्या नावाने कोणीही बिझनेस करू शकत नाही. त्यामुळे एक एक्सक्लुझिव्हिटी आपल्याकडे येते की आपण सोडून त्या नावाचं दुसरं कोणी नाही किंवा तो लोगो दुसरं कोणीही वापरू शकणार नाही. आणि यातूनच खरं तर ब्रँड आयडेंटिटी बनत जाते. कारण कुठलाही नवीन उद्योग जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यांनी काही लॉंग टर्म टार्गेट्स ठेवलेली असतात की अजून 5 वर्षांनी आपला बिझनेस कुठे असेल, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी. मग जर तेव्हा आपल्याला लक्षात आलं की अरे आपण ट्रेडमार्क रजिस्टर नाही केला पण दुसऱ्या कोणीतरी त्याच नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला असेल तर आता मार्केटमध्ये तुमची ओळख निर्माण झालेली असते. त्या ब्रँडचं एक गुडविल तयार झालेलं असतं. ओके, या ब्रँडची वस्तू या क्वालिटीची असते, या किमतीची असते, इथे बनते. हे ग्राहकांना आपोआप कळत गेलेलं असतं तुमच्या ब्रँडच्या ओळखीमुळे, त्या ॲडव्हर्टिजमेंटमुळे. आणि त्यामुळे तो ट्रेडमार्क असणं खूप महत्त्वाचं आहे ब्रँडिंगच्याही दृष्टीने. आणखीन एक दुसरं त्यात महत्त्वाचं असं आहे की ॲडव्हर्टिजमेंटसाठी याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला करून घेता येतो. म्हणजे जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला
ती ओळख आपल्या बिझनेसबरोबर एक त्याची सांगड घालून ओके. ॲडव्हर्टिजमेंट करण्यामध्ये याचा अनेकदा खूप फायदा होताना फायदा आपल्याला होऊ दिसतो. शकेल. जसं आपण हम्म. मोठ्या मोठ्या कंपन्या पाहिल्या तर त्यांचे रजिस्टर्ड ट्रेडमार्कचे लोगो आहेत, शब्द आहेत, टॅगलाईन्स आहेत आणि मग त्याचा वापर इतक्या प्रभावीपणे त्यांना करता येतो की लोकांच्या ते लक्षात राहतं बरोबर आहे. जाहिरातींच्या माध्यमातून आणि मग त्या ब्रँड्सची आपोआप ग्रोथ जास्ती प्रमाणात होऊ शकते. बरोबर आहे. तुम्ही आता जसं म्हणालात तसं की जर नुसतं साईन असेल तर आपण नुसतं बघितलं तरी आपल्या लक्षात येतं की Correct. अच्छा हे यांचं प्रोडक्ट आहे. बरोबर. किंवा टॅगलाईन असेल तर हो. कुठेही असं नुसतं वाचलं तरी अच्छा ओके हे आहे का, मग घ्यायला हरकत नाही असं आपण बरोबर. सहज म्हणून एक जातो. विश्वास निर्माण होतो ग्राहकांच्या मनामध्ये. बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. सर मला आता असं सांगा की ट्रेडमार्क असणं किती महत्वाचं आहे? हां, मी आत्ता म्हटलं तसं ते असणं यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट चांगल्या प्रकारे करता येते. तुमचा बिझनेस त्यामुळे वाढवायला तुम्हाला मदत होते आणि तुमचं जे ट्रेडमार्क सर्टिफिकेट आहे तो कोर्टातही कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. म्हणजे बरोबर. माझ्या नावाचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे आणि दुसऱ्या कोणी तो वापरला तर मी त्याच्यावर कारवाई कोर्टात करू शकतो बरोबर. आणि त्याचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहे, जिल्हा न्यायालयाला आहे. हम्म. त्यामुळे आपल्याला अगदी काही फार उठून बाहेरही जायला लागत नाही. आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा न्यायालयामध्ये आपण ती तक्रार दाखल करू शकतो. पण त्यासाठी महत्त्वाचं आहे की आपला ट्रेडमार्क रजिस्टर्ड Registered असला असणं. पाहिजे आणि बरोबर. त्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की व्यवसाय सुरू करणं, तो व्यवसाय वाढवणं हे जितकं महत्त्वाचं आहे अगदी त्याच बरोबरीने हे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन हो. आपल्याला महत्त्वाचं आहे आणि तरच तुम्ही करत असलेल्या व्यवसायाला मला वाटतं खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. खरं आहे. नाहीतर मग तुम्ही मेहनत करत राहाल आणि मग जर चुकीच्या पद्धतीने मेहनत करून तुमचा व्यवसाय वाढेलही कदाचित, पण तो जर रजिस्टर ट्रेडमार्क नसेल तर तुम्ही हो. धोक्यात येऊ शकता, नाही का? बरोबर. सर ट्रेडमार्कचं महत्त्व आणि एकंदर त्याचं रजिस्ट्रेशन याविषयी खूप छान तुम्ही माहिती दिलीच आहे. मला आता असं सांगा की ट्रेडमार्कचं जे रजिस्ट्रेशन गरजेचं आहे असं आपण म्हणतोय ते मी केलंच नाहीये आणि मी व्यवसाय करते, हां. तर माझं काय नुकसान होऊ शकतं नेमकं? हां, 2 बाजू आहेत याच्या खरं तर. पहिलं असं की समजा ट्रेडमार्क रजिस्टर केलेला नसेल हं, तर तुम्ही जो बिझनेस सुरू केला आहे तेच नाव, तोच लोगो घेऊन दुसरा कोणी पण तुमच्यासारखाच बिझनेस सुरू करू शकतो बरोबर. आणि तुमच्या गुडविलचा फायदा त्याला होईल. हं, कारण ग्राहकांमध्ये जर तुम्ही विश्वास निर्माण केला असेल की ओके या नावाची प्रोडक्ट चांगली आहे, त्यांची सेवा चांगली आहे, बरोबर. तर त्याचा गैरफायदा दुसरा कोणी घेऊ शकेल. बरोबर. आता त्यासाठी मग पासिंग ऑफ हे सुद्धा ट्रेडमार्क ॲक्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर नसेल हं, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता का, तर जाऊ शकता. हं. कधी जर तुमचा ट्रेडमार्क तुमच्या परवानगीने दुसऱ्या कोणीतरी वापरला पण तो रजिस्टर्ड नाही आहे. बरोबर. हं, मग अशा वेळेला त्याला पासिंग ऑफची प्रोसेस फॉलो करावी लागते जी थोडी जिकिरीची आहे किंवा मोठी आहे. हं, हं, कारण तिथे तुम्हाला आधी हे सिद्ध करावं लागतं की तुमचा ट्रेडमार्क दुसऱ्याच्या बिझनेसच्या आधीपासून तुम्ही वापरत आहात. हो. मग त्यासाठीचे वेगळे वेगळे पुरावे द्यावे लागतात. मग तुमची आधीची सर्टिफिकेशन्स द्यावी लागतात, आधीची प्रोडक्ट्स दाखवावी लागतात, आधीची बिल्स दाखवावी लागतात. बरोबर. त्यामुळे तिथे आधी हे सिद्ध करावं लागतं की मी हे नाव, हा वापरतोय. लोगो आधीपासून वापरतोय आणि ज्याच्या विरोधात मी तक्रार केली आहे तो नवीन आहे, हं, तो माझ्या ट्रेडमार्कचा गैरफायदा घेतो आहे. बरोबर. आणि त्यानंतर जर हे सिद्ध तुम्ही करू शकलात की हो तुमचा ट्रेडमार्क तुम्ही आधीपासून वापरत आहात की जो अनरजिस्टर्ड आहे, हं, तर काही चान्सेस आहेत तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याचे. ओके. पण जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड असेल तर तुमचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तो कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे, मी मगाशी नक्कीच. म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळे तो एकदा तुम्ही कोर्टात दाखल केला आणि फक्त एवढं सांगितलं की बघा याच नावाने किंवा सिमिलर नावाने दुसरी व्यक्ती बिझनेस करताय, तर तुम्हाला लगेच नुकसान भरपाई किंवा जे काही ओके. असेल ते कोर्टाकडून प्राप्त होऊ शकतं. बरोबर आणि आहे. त्यामुळे न केल्याचे 2 प्रकारे असे तोटे आहेत. आणि दुसरा मी मगाशी सांगितला तसा त्याची जी दुसरी बाजू आहे ती अशी की जर तुमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड नाही आहे आणि तुम्ही ते नाव किंवा लोगो वापरून बिझनेस करताय हं, हं, आणि दुसऱ्या कोणी तुमच्या पूर्वी किंवा अगदी तुमच्या नंतर किंवा अगदी त्याच वेळेला हं, तोच लोगो किंवा नाव ट्रेडमार्क म्हणून रजिस्टर केलं असेल हां. तर उद्या तो तुमच्यावर कारवाई करू शकणार आहे. बरोबर आहे. तो तुमच्या अगेन्स्ट ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटची सेक्शन्स जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करू शकतो बरोबर. आणि मग तिथे तुम्ही तो वापरताय असा पुरावा दिल्यानंतर तुमच्याकडे काही पर्याय उरत नाही. त्यामुळे ही बरोबर त्याची आहे. दुसरी बाजू आहे की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचं तरी ट्रेडमार्कची इन्फ्रिंजमेंट होणं. खरं तर आहे, खरं या आहे. दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतंय की जेव्हा आता तुम्ही सांगताय तसं की नुकसान काय होऊ शकतं, तर या पद्धतीने नुकसान होऊ शकतं की तुम्ही रजिस्टर केलं नाहीये आणि तुम्ही सिद्ध करू शकलात की हे मी वापरतोय, तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. हो आणि जर त्यातलं काही न करता तुम्ही दुसऱ्याचं वापरलं तरी तुमचं नुकसान हो होऊ हो शकतं, नाही का? येस. मला असं वाटतं की थोडक्यात तुम्ही
कुठलीही गोष्ट म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता या गोष्टींची पूर्तता करत व्यवसायाला सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हो. तरच तुमच्या मेहनतीला मला वाटतं खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला नफा किंवा त्याचा एक जो आपण म्हणतो की रिटर्न मिळतोय तर तो बरोबर. प्रॉपर मिळू शकतो हो, आणि हो, हो. आणि तो तुमचा प्रवास नक्कीच चांगला होऊ हो. शकतो. आणि नाही- आणखीन एक शेवटची गोष्ट सांगू इच्छिन, की हे जे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे ते परमनंट आहे. म्हणजे एकदा रजिस्टर केल्यानंतर दर 10व्या वर्षाला मला तो रिन्यू करायचा असतो, रिन्युअल फी भरून. हम्म. पण तो बिझनेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो ट्रेडमार्क त्या बिझनेसबरोबर असोसिएटेड राहतो. कितीही वेळा तुम्ही दर 10 वर्षांनी तो रिन्यू करूच शकता. अच्छा. त्यामुळे ही कायमची तुमच्याबरोबर राहणारी गोष्ट आहे राहणारी बिझनेस गोष्ट आहे. म्हणून. अगदी, आणि अगदी. तुमच्याबरोबर वाढत जाणारी आणि तुमच्या वाढीला मदत करणारी अशी ही ट्रेडमार्क गोष्ट आहे. बरोबर त्यामुळे ती आहे. जरूर प्रत्येकाने करावी. करायला पाहिजे. नक्कीच चांगली गोष्ट आहे ही. सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगताच आहात. पण जाता जाता काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? हां. आपण आपला बिझनेस जेव्हा सुरू करतो किंवा असलेला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतो, या दोन्ही पायऱ्यांवरती ट्रेडमार्क या गोष्टीकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. हम्म. कारण आत्ताच्या घडीला तुमची आयडेंटिटी, तुमचा युनिकनेस याला जगात फार महत्त्व प्राप्त झालं आहे. बरोबर. आणि आता तर मी फार आशावादी आहे या बाबतीत, की आपला एखादा छोटा बिझनेस उद्याला परदेशातही आपल्याला करायला लागू शकतो. तर हे जे सगळे ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट हे जे सगळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज आहेत, त्याला जगभर महत्त्व आहे. आणि आपला ट्रेडमार्क जर आपल्याला चांगल्या प्रकारे घेता आला, हम्म. अशा अर्थाने म्हणतोय की ज्याला ॲडव्हर्टिजमेंटमध्ये छान प्रकारे आपल्याला प्लेस करता आलं किंवा त्या नावाने आपला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे विस्तारता आला, तर तुमचा ट्रेडमार्क ही तुमची ओळख बनते. आणि बरोबर. म्हणून तो तुम्ही निश्चित रजिस्टर करावा. वा, खूपच छान. मला असं वाटतं की श्रोते हो, तुम्ही व्यावसायिक तर बनाच, पण मला असं वाटतं की यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तीच तुमची ओळख आहे. याच नोटवर सर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि ट्रेडमार्कचं महत्त्व आणि नोंदणी प्रक्रिया याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.